येत्या काही दिवसांमध्ये प्रति आंदोलन उभं करणार संयोजन समिती या संदर्भामध्ये निर्णय घेणार। जरांगेंच्या आंदोलनानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची भूमिका। बीडच्या गेवराई मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण पवार आगामी विधानसभा निवडणूक लढणार नाहीत, त्यामुळे पवार समर्थकांकडून नाराजी व्यक्त। गेवराई विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार लक्ष्मण पवार यांच्या कार्यालयावरील भाजपचा बोर्ड हटवला। विधानसभा निवडणूक लढणार नसल्याचं लक्ष्मण पवार यांनी जाहीर केल्यामुळे त्यांचे समर्थक नाराज, राजकीय वर्तुळामध्ये चर्चा। आंतरवाली सराटीच्या सोनियानगर भागामध्ये ओबीसींचं उपोषण सुरू। मंगेश ससाणे यांच्यासह 6 ओबीसी आंदोलकांचं उपोषण। बीडच्या माजलगावमध्ये आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधामध्ये काँग्रेस आक्रमक। काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या विरोधामध्ये केलेल्या वक्तव्याचा निषेध। गायकवाड यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये उद्या शिवसेनेचा मोर्चा। माजी खासदार रावसाहेब दानवेंकडून सिल्लोड सोयगावच्या जनतेचा पाकिस्तानी म्हणून उल्लेख केल्याचा आरोप। दानवेंवरती गुन्हा दाखल करून तात्काळ अटकही करण्याची मागणी। परभणीच्या नियोजन समिती सदस्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आत्मदहनाचा प्रयत्न। सदस्य असताना राष्ट्रवादीचे पालकमंत्री निधी देत नसल्याचा आरोप। माऊली वावहे यांच्यासह 2 जण ताब्यात। परभणीतील शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत। अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीला 18 दिवस झाल्यानंतरही मदत नाही। कृषी मंत्र्यांनी पाहणी केल्यानंतरही शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत। छत्रपती संभाजीनगरच्या लासूर स्टेशनमध्ये वंचितकडून रास्ता रोको आंदोलन। रेल्वेच्या भुयारी मार्गाचं काम आणि पूल व्हावा या मागणीसाठी आंदोलन। यावेळी मोठ्या प्रमाणावरती आंदोलकांची उपस्थिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।